तर 400 प्लसचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात कामाला लागा असे आदेश जे आहेत ते अमित शहांनी दिल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। अमित शहा यांनी हे वक्तव्य केल्याचं देखील समजतंय। बैठक जी आहे ती काही वेळापूर्वी झाल्याची देखील माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर आता या वरिष्ठ नेत्यांना अमित शहांनी हे आदेश जे आहेत ते दिल्याची माहिती समोर येते आहे। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग जे आहेत ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, नक्की 400 प्लसचं टार्गेट डोळ्यासमोर डोळ्यासमोर जे आहे ते ठेवून राज्यात कामाला लागा असे आदेश अमित शहांनी जे आहे ते वरिष्ठ नेत्यांना दिल्याची माहिती मिळते। सचिन बरोबर आहे। ज्या पद्धतीने अमित शहा आज मुंबईमध्ये आहेत, सकाळपासूनच महाराष्ट्र दौऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। सह्याद्री अतिथीगृहात ते आले तेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपचे आणि आशिष शेलार मुंबई अध्यक्ष भाजपचे, हे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते तेव्हा उपस्थित होते आणि तेव्हा या सगळ्या बैठकीमध्ये सूचना ज्या आहेत अमित शहाने दिलेल्या आहेत। 400 प्लसचं टार्गेट आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। मोदींना पुन्हा पंतप्रधान जे आहे ते बनवायचं आहे। त्यामुळेच या सगळ्या टार्गेटचे लक्षदार जागा वाटप जे आहे योग्य पद्धतीने होणार आहे। कुणावरही अन्याय जो आहे तो होणार नाही असं आश्वासन ज्या पद्धतीने आणि अमित शहा यांनी या ठिकाणी दिलेलं पाहायला मिळते आणि कुठेतरी स्थानिक पातळीवर सध्या वादसोबत समन्वयाची भूमिका जी आहे असली पाहिजे आणि आपलं मिशन जे आहे ते कुठेतरी पार करायचं आहे आणि त्यामुळे त्याच दृष्टीने कामाला लागा असे आदेश जे आहेत ते सगळ्या महायुतीतल्या सगळ्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना या बैठकीत दिल्याचं माहिती जी आहे ते सध्या अमित शहांकडून दिल्याची माहिती सध्या मिळते। धन्यवाद विनायक या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।